नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोके सर. तर सर्वांना माहिती आहे की बाबांनो, पोलीस भरती जाहिरात लवकर येणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पोलीस भरती जाहिरात येणार आहे. आणि पोलीस भरती जाहिरात येत असताना आपल्याला बघायचे की फॉर्म कुठल्या जिल्ह्यात भरायचा आहे. कारण की बरेच जणांना माहीत नाही की बाबांनो, फॉर्म कुठल्या जिल्ह्यात भरायचा. कारण आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये बरेच जण फॉर्म भरायचे विचारत असतील. कारण की मुंबईला सर्वाधिक जास्त जागा असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, हजारामध्ये जागा ज्या असतात त्या मुंबईला असतात. आणि कमीत कमी 500, 600, 700 जागा ज्या असतात इतर जिल्ह्यासाठी असतात. पण आपण सगळ्यात जास्त बघायला जातो तर ते मुंबई शहरासाठी. आणि ह्या मुंबई शहराची जागा बघण्यासाठी आपण बघितलेलं आहे की किती फॉर्म येत असतात. तर कमीत कमी गेल्या वेळेस 7,000 जागा होतं मित्रांनो, तिथं 14 लाख फॉर्म आले होते. आणि एका दिवशी कमीत कमी 10,000 हजार विद्यार्थी जे आहेत त्या फॉर्मसाठी उपस्थित होते. म्हणजेच ग्राउंडसाठी विद्यार्थी बोलण्यात येत होते. तर आपल्याला बघायचं आहे की फॉर्म जे आहे तो कुठं भरायचा नेमकं नक्की आपल्याला एवढं मार्गदर्शन मिळत नाही. आणि फॉर्म जो आहे तो 100% आपल्याला ज्या जिल्ह्यात भरायचा आहे त्या जिल्ह्यात आपल्याला 100% तयारी करून जायची. म्हणजे समजा तुम्ही मुंबईला जर फॉर्म भरला तर तुम्हाला मुंबईचा प्रॉपर अभ्यास करावा लागेल. कारण की मुंबईमध्ये कशा प्रकारे पूर्ण जे संपूर्ण मुंबईचा घटक आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि इतर तुम्ही जिल्ह्यात भरला, तुमचा सोलापूर भरला, धाराशिव भरला, तर पण माझे म्हणणं जे आहेत मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे की बाबांनो, जर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात असाल, जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यात असाल, तुम्ही धाराशिव जिल्ह्यात असाल, तुम्ही बीड जिल्ह्यात असाल, तुम्ही इतर कुठल्याही जिल्ह्यात असाल, तर तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा, हे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण जर तुम्ही त्या जिल्ह्यात फॉर्म भरला तर तुम्हाला तिथे 100% योगदान फायदा मिळणार आहे. कारण की आपल्या जिल्ह्याची माहिती जी आपल्याला आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नसते. आणि आपल्याला माहिती आहे की जिथं जागा कमी असतात तिथं फॉर्म देखील कमी आलेले असतात, हे देखील आपल्याला माहीत आहे. जिथं जागा जास्त असतात तिथं फॉर्म देखील जास्त आलेले असतात. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बाबा फॉर्म जो आहे तो तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असा. आता मी सध्या माझा जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा आहे मित्रांनो. आता सोलापूरमधनं बरेच विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी मी उत्तेजित करणार आहे. कारण की जे आपल्या बार्शीमध्ये जे विद्यार्थी अकॅडमीला आहेत त्यांना जे पोलीस भरती खरोखरच प्रॉपर म्हणजे ग्राउंड मारू शकतात. म्हणजे 45 मार्काच्या पुढे जर यांचं ग्राउंड पडतंय त्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे की बाबांनो, ते फॉर्म जे आहे तो 100% भरा. आणि कुठं भरा तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात, म्हणजे समजा तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहात तर तिथं सोलापूरमधूनच फॉर्म भरा. तिथं तुम्हाला तिथं 100% योगदान मिळू जाईल. आणि 100% तुमचं लेखी परीक्षेला काम होऊन जाईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे लेखी परीक्षेला जर बसायचं असेल तर आपण इतर कुठल्याही कास्ट असाल तुमची ओपन सोडून, तर तुम्हाला मार्क जे आहेत ते जास्त घ्यावं लागतं. आणि ओपनला देखील 45 मार्कापर्यंत मार्क जे आहेत ते कमीत कमी घ्यावं लागतं मित्रांनो. 40 ते 25 मार्काच्या पुढील मार्क जे आहेत ते ओपन कास्टसाठी घ्यावं लागतं. हेच आपण बघत असताना की 40 ते 45 मार्क आपल्याला घेत असताना तर बघायचं आहे की कशाप्रकारे ग्राउंडची तयारी केली पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे वेळ फार कमी आहे. आता ऑगस्ट महिना लवकरच चालू होईल. आज सर्वांना नागपंचमी आहे. नागपंचमी आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कारण की नागपंचमी निमित्तानं मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की फॉर्म जो आहे तो कुठल्या जिल्ह्यात भरायचा, हाच आपला एक मुद्दा आहे. आणि मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे की भावांनो की फॉर्म जो आहे तो ज्या तुम्ही जिल्ह्यात असाल त्याच जिल्ह्यात भरा. कारण की तुम्हाला इतर कोणी सांगितलं असेल की फॉर्म समजा कोण मित्र जाणार असेल मुंबईला, कोण ठाण्याला भरणार असेल, पण सर्वाधिक फॉर्म भरायचे पोरांचं जे कल आहे मित्रांनो, तो मुंबई आणि ठाणे ह्या शहरामध्ये फॉर्म भरतात. आणि तिथंच विद्यार्थी अपयशी येतात. कारण की जेवढे विद्यार्थी गेलेले आहेत त्यातील फक्त 2 ते 3% विद्यार्थी तर लेखी परीक्षेला बसतात. म्हणजे आपल्याला देखील सरासरी माहीत आहे 2 ते 3% विद्यार्थी लेखी परीक्षेला बसतात. त्याच्यामध्ये एवढे फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला सांगता बाबा फॉर्म जो आहे तो तुमच्या जिल्ह्याला भरा, जेणेकरून तिथं जागा देखील कमी असतील देखील पण तिथं फॉर्म देखील कमी असणारी शक्यता आहे. आणि फॉर्म कमी असल्यामुळे काय होतं की ग्राउंड जे आहे बघ, जे विद्यार्थी टॉपचे विद्यार्थी आहेत ते तिथं फॉर्म भरतात. म्हणजे जे विद्यार्थी हुशार असतात ज्यांना खरोखरच पोलीस भरती करायची आहे, ज्यांना खरोखरच पोलीस व्हायचं आणि यांचं ग्राउंड देखील चांगल्या मार्काचं पडतं, तेच विद्यार्थी. आणि पेपर जो आहे तो सगळीकडे एकसारखा असतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला माहिती आहे पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तो एकसारखाच असतो, फक्त प्रश्नपत्रिका वेगवेगळे असतात. पण आपला विषय असा आहे की फॉर्म भरण्यावर विषय आहे की जागा किती का असणार, आपल्याला काही एक जागा आपली फिक्स असणं गरजेचं आहे. आपल्याला जर ग्राउंडमध्ये जर जास्त मार्क पडत असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तुम्हाला इतर संपूर्ण माहिती येत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.